4 नाही तर तब्बल 18 ऑटो रिक्षा पनवेल आणि परिसरातून वर्षभरात चोरीला गेल्या होत्या। या चोरीचा केवळ संशयावरून अत्यंत कौशल्याने पनवेल शहर पोलिसांनी तपास केला आणि तब्बल 18 रिक्षा चोरीचे गुन्हे उघड केले आहेत। महत्वाची बाब म्हणजे या रिक्षा पनवेल परिसरातून चोरून त्यांची बुलढाणा जिल्ह्यात विक्री केली जात होती। या प्रकरणी आरोपी निसार सत्तार खान वय वर्ष 36 याला अटक केली आहे। या रिक्षांची किंमत 12,45,000 रुपये आहे। पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे नितीन वाघमारे, महेंद्र वायकर, चंद्रशेखर चौधरी 10 फेब्रुवारी रोजी रात्री गस्तीवर होते। त्यावेळी एकाची हालचाल संशयास्पद वाटली। त्यांनी त्याचा चक्क 4 किलोमीटर पाठलाग करून ताब्यात घेऊन चौकशी केली। त्यानंतर त्याचे नाव निसार खान असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच तो पनवेल मधील कच्ची मोहल्ल्यात राहत असून मूळचा मेहकर बुलढाण्यातील असल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी खोदून चौकशी केल्यानंतर त्याने पनवेल परिसरातील रिक्षा चोरल्याची कबुली दिली आहे। विशेष म्हणजे निसारने पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतून 10, कळंबोली पोलिसांच्या हद्दीतून 4 आणि कामोठे पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातून 3 रिक्षा चोरल्याची कबुली दिली आहे। एवढेच नाही, या रिक्षा त्याने बुलढाणा तालुक्यातील मेहकर तालुक्यात विकल्याची देखील कबुली दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून मेहकरला पथक पाठवले आणि 18 रिक्षा पनवेल मध्ये आणल्या। यातील एका रिक्षेवरील इंजिन नंबर तसेच चासिस नंबर खोडल्याने या रिक्षाची चोरी कुठून झाली हे कळू शकलेले नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पनवेल परिसरात उभ्या असलेल्या रिक्षा निसार खान चोरायचा, त्या स्वतः चालवत बुलढाण्याला घेऊन जायचा। तिथे या रिक्षा 50,000 रुपयांपर्यंत विकत असे। निसारने कर्ज घेतले होते, शिवाय त्याला जुगारचाही नाद होता। त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी तो रिक्षांची चोरी करायचा। याबाबत पोलिसांचा तपास सुरू होता। सीसीटीव्ही फुटेज तपासले जायचे। त्यामुळे 10 फेब्रुवारीला गस्तीवरील पोलिसांनी संशयावरून निसारचा पाठलाग केला होता। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।